कितीतरी असे क्षण येतात ज्यावेळी आपल्याला मन मोकळं करायचं असतं. मनात कसलाही भाव न ठेवता त्या भावना जशाच तशा मांडायच्या असतात. पण कधी असं होतं की आपल्याला त्या भावना मोकळ्या मनाने मांडता येत नाही. आणि कधीतरी असंही होतं की भावना व्यक्त करायला समोर अशी व्यक्तीच सापडत नाही. हीच अशी अनेक दुःख घेऊन आपण शेवटच्या प्रवासाला निघतो. आणि म्हणूनच तर या ओळी मनाला स्पर्श करून जातात. जगाचा निरोप घेताना माणूस इथून काहीही नेऊ शकत नाही यावर माझा विश्वासच नाही. आयुष्यभर ठसठसत असलेली पण सांगता न येणारी असंख्य दुःख तो आपल्यासोबत घेऊन जात असतो. गुलाब म्हणतो, येता जाता रडायचं नसतं, काट्यात सुद्धा हसायचं असतं. रातराणी म्हणते, अंधाराला घाबरायचं नसतं, काळोखातही फुलायचं असतं. बकुडी म्हणते, सावळ्या रंगात हिरमुसायचं नसतं, गुणाच्या गंधाने जिंकायचं असतं. सदाफुली म्हणते, रुसून राहायचं नसतं, हसून हसून हसायचंच असतं. मोगरा म्हणतो, स्वतःच्या मोठेपणा सांगायचा नसतात, सद्गुणाचा सुगंध दुरूनही येत असतो. कमळ म्हणतो, संकटात चिखलात बुडायचं नसतं, संकटांना बुडवून फुलायचं असतं. तर सकाळचे वाजलेले आहे 8. निर्मय वगैरे शाळेत गेली. तिच्या टिफिनसाठी मी आज फोडणीच्या शेवया बनवून दिल्या होत्या. तर त्यानंतर म्हटलं आज व्लॉग शूट करते, कारण विचार करते ना की 2 दिवसांनी 4 दिवसांनी व्लॉग आपण अपलोड करत जावं, पण ते नाही होत. जोपर्यंत आपण स्वतःहून काही गोष्टींमध्ये सामोरे जात नाही तोपर्यंत ना काही गोष्टी होतच नाही. आणि आपण विचार करतो घरातल्यांनी आपल्याला सपोर्ट केला पाहिजे, थोडीशी कामात मदत केली पाहिजे, पण असं कधीच होत नाही. जर का काही गोष्टी आपल्याला करायच्या असेल तर त्या गोष्टीमध्ये 100% आपल्यालाच द्यावं लागेल, तरच त्या गोष्टी ज्या आहे ग्रोथ होते त्या गोष्टींमध्ये, असं मला वाटते. कारण दुसऱ्यांवर डिपेंड राहून ना आपण मागेच जाऊ शकतो. कारण कोणीच आपल्यापेक्षा जास्त जे आहे विचार नाही करणार की नाही हिला हे करायचं आहे तर आपण चला मदत करू. नाही, असं कधीच होणार नाही. आपल्याला करायचं आहे, मला तरी आता असं समजलं आहे आपल्याला करायचं आहे, तर मग प्रत्येक गोष्टीचा जो आहे वेळ ठरवला पाहिजे. कधी कधी आपणही त्रासून जातो, जाऊ दे ना, मग घरातले आपला विचार करत नाही तर मग नाही करावं असंही वाटतं. पण मग जर आपल्याला काही करून दाखवायची इच्छा असेल तर मग त्यासाठी तर करावंच लागेल ना. तर म्हणून इथे मी आज स्वयंपाकापासूनच जे आहे व्लॉग करायला सुरुवात केली. आणि कधी कधी असं विचार येते आपण सेम कंटेंट तर दाखवत नाही आहे ना, समोरचे बोर होत नाही आहे ना. पण असं काही नाही, सध्या तरी माझ्या चॅनलवर असं काही नाही. मी रोज नवीनच दाखवायचा प्रयत्न करते. आणि आता माझं चॅनल एवढं मोठं ग्रो झालेलं नाही की मी त्या गोष्टीचा विचार करो. फक्त मला जे रोज व्हिडिओ अपलोड झाला पाहिजे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि मी रोज घरामध्ये असली की रेसिपी दाखवतो आणि बाहेर गेली तर मिनी ब्लॉग तुमच्यासोबत शेअरच करत असते. तर आज इथे मी पत्ताकोबीची भाजी बनवत आहे. तर मी मागेच असं सांगितलं, आम्ही चणा डाळ, मूग डाळ आणि बेसनामध्ये पत्ताकोबी बनवत असते. तर आज इथे मी बेसन लावून पत्ताकोबी बनवत आहे. म्हणजे बेसन सहसा खायला पाहत नाही माझे मिस्टर, तर त्यामुळे इथे मग बेसन लावलं की मोकळी अशी पत्ताकोबी बनते आणि मग ते खातात. तर म्हणून आधी जे आहे साधी नॉर्मल फोडणी दिली, इथले कुठलेही मसाले वापरले नाही, फक्त लसूण जिरं जे आहे ठेचून घेतलं आणि ते वापरलेलं आहे. तर आधी पत्ताकोबी जे आहे ते मी शिजू देते आणि असं झाकणीवरती पाणी ठेवते, म्हणजे भाजी जी आहे बुडाला लागत नाही. पण तरीही अदामधात थोडंसं लक्ष द्यावंच लागेल. आणि भाजी जेव्हा अर्धवट शिजून जाते त्यानंतर मग शेवटी जे आहे मी बेसन त्यामध्ये ॲड करत असते. तर इथे मी भाजी शिजत होती तर साईडला मी पोळ्यासुद्धा टाकून घेतल्या, कारण थोडंसाही वेळ इकडे तिकडे जाऊ द्यायला जमत नाही. मग गडबडच होते आणि कितीही मी धावत पडत करायचा प्रयत्न केला तरी माहिती नाही उशीर व्हायचा तो होतोच. तर चला, इथे मी आता स्वयंपाक करत आहे आणि तोपर्यंत माझी पत्ताकोबी जी आहे साईडला शिजून जाते. म्हणजे स्वयंपाक इकडे पोळ्या तिकडे भाजी असंही होऊन जाते. आणि आजकाल खरंच खूप स्त्रिया ज्या आहेत ट्रेंड झालेल्या आहे, म्हणजे अर्ध्या तासामध्ये स्वयंपाक त्या करतात. एकीकडे कुकर लावतात, दुसरीकडे भाजी, आणि इकडे गव्हाचं पीठ जे आहे ते सुद्धा भिजवून ठेवतात. आता तुम्ही गव्हाचं पीठ म्हणता, आम्ही कणिकच म्हणतो. कणिक म्हटलं की आम्हाला समजून जाते. आता पण बाकी मी पुष्कळ लोकांच्या तोंडातून ऐकता गव्हाचं पीठ म्हटलं की त्यांना समजून जाते. गव्हाचं पीठ असो, ज्वारीचं पीठ असो, असं ते बोलतात. पण प्रत्येक ठिकाणची भाषा जी आहे ती वेगवेगळी आहे. आता इथे माझी पत्ताकोबी शिजलेली होती, त्यामध्ये मी बेसन ॲड केलं. जेवढं पाहिजे तेवढं आपण करायचं. खूप जास्त प्रमाणात बेसन टाकलं की मग ते घरचे खायला थोडासा त्रास करतो. त्यामुळे इथे माझी छान मोकळी अशी पत्ताकोबीची भाजी तयार झाली. अरे बापरे, चावायचं नाही बाबा. ते बघ, अरे अरे जरा अरे लागून जाईल ना तुला, असं करतो.
चला तर आमचं जेवण वगैरे झालं. आई 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 निर्मयी जेवण करत आहे, ती शाळेमधून आली. पिलू पिलू प्लीज प्लीज प्लीज. आता आज AC इन्स्टॉलेशनवाले येणार आहे म्हणून आम्ही वाट बघत आहोत. दिवांशला दात निघत आहे ना, तो चावायसाठी करतो आता. चला. हाय हॅलो नमस्कार. आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल, नेहमी आनंदात राहा आणि मस्त राहा. मी शीतल आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर आता मी बनवत आहे सँडविच. त्यासाठी इथे कुकरमध्ये आलू उकळायला ठेवलेले आहे आणि तिकडे हिरव्या मिरच्या धुवून ठेवलेल्या आहे. सर्वच्या सर्व मिरच्या नाही, पण काही मिरच्यांची मी आता तोपर्यंत चटणी बनवून घेते, जोपर्यंत इकडे आलू उकळत राहते. तर चला मी कशा प्रकारे बनवते ते तुमच्यासोबत शेअर करते. तर जोपर्यंत तिकडे आलू उकडत आहे तोपर्यंत इथे मी हिरवी चटणी बनवून घेत आहे. त्यासाठी वापरलेला आहे सांबार, मिरची, अद्रक आणि लसणाची एक पाकडी आणि त्यामध्ये आता चवीसाठी मीठ आणि पुदिना असेल तर तोही तुम्ही थोडाफार वापरू शकता. आता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी याची जी आहे ग्रीन चटणी बनवून घेत आहे. आता इकडे सँडविचचा प्रकार सुरूच होता, तेवढ्यामध्ये एक पार्सल आलं आणि सध्या तरी ना हे पार्सल जेव्हा येते ना मला खूप भीती वाटते. मी इथे घरासाठीच किंवा मुलांसाठीच बोलत असते, पण थोडंसं भीती वाटत राहते की मिस्टर काय म्हणेल. तर इथे मी फर्स्ट क्रायवरून जे आहे पिल्लूसाठी शूज बोलवले होते आणि पहिल्यांदाच बोलवले. आतापर्यंत त्याला सॉक्सनीच जे आहे काम चालवलं होतं. तर व्यवस्थित आले, क्वालिटी छान आहे, पण तिथली प्राईसही फर्स्ट क्रायवरची मला थोडीशी जास्तच वाटत आहे. म्हणजे 550 की बहुतेक 600पर्यंत हा शूज आलेला आहे. क्वालिटी चांगली आहे आणि त्याला व्यवस्थित फिटिंग वगैरे आलेली आहे आणि जर थोडासा मोठा झाला तरी ते थोडेसे स्ट्रेच होतात, म्हणून शूज जे आहे ते छान आहे. आणि सगळेच म्हणतात की फर्स्ट क्रायवरची जी आहे क्वालिटी छानच आहे आणि रेटही तसेच हाय आहे. तर इथे माझा पिल्लू म्हणजे पायामध्ये काही घालून पहिल्यांदाच दिसलं तर मस्त खुश होत होता आणि काढायचाही प्रयत्न चालू होता. तर आता ग्रीन चटणी तर माझी तयार झालीच आहे. तर इकडे आता आलूसुद्धा उकडून झालेले आहे. तोपर्यंत मी जे कांदा मिरची वगैरे कट करून घेतली आणि फटाफट इथे आता फोडणी दिली. सायंकाळच्या टाईमला मला वाटते 4च्या दरम्यान वगैरे हा नाश्ता झाला पाहिजे, तर मग जेवायच्या वेळेवर प्रत्येकांचे पोट जे आहे थोडे रिकामे होते. आज मला थोडंसं लेटच झालं कारण आलू मी थोडंसं आधीच उकडायला ठेवायला पाहिजे होते. डोक्यात असं काही होतं नाही कारण आज मला वाटलं की AC जे आहे इन्स्टॉल करायसाठी बाहेरून लोक वगैरे येईल, पण ते काही झालं नाही. चला तर इथे माझी चटणी वगैरे छान बनवून तयार झाली. साधी बनवली, काही नाही, कांदे आणि मिरचीच वापरलेली आहे. एकदम साधी आलूची चटणी बनवली आणि त्यानंतर दोन्ही ब्रेडवर जे आहे एका साईडला टोमॅटो सॉस लावून घेतलं आणि दुसऱ्या साईडला ग्रीन चिलीवाली आपली चटणी जी आहे ती लावलेली आहे. आणि खूप इझी आहे सँडविच. तुम्हीसुद्धा घरी असं मुलांना आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये करून देऊ शकता. प्रत्येक गोष्टी आपल्याकडे या तर अवेलेबल असतात. फ्रीजमध्ये आपलं टोमॅटो सॉस वगैरे पडलेलंच असतं. फक्त थोडंसं आता आलूची चटणी वगैरे आपल्याला बनवावी लागते एवढीच. तर आलूसुद्धा छान बॉईल झाले होते, म्हणजे कुठल्याही गुठळ्या वगैरे आलूच्या राहिल्या नाही. तर आता माझ्याकडे होतं चीज, फ्रीजमध्ये चीज होतं म्हणून मी इथे चीज वापरलं. त्यामुळे खाताना ते छान वाटेल आणि चीज तर लहान मुलांना खूप आवडते, पण हे ऑप्शनल गोष्ट आहे. जर घरी असेल तर आपण टाकायचं चीज वगैरे. चीज असो बटर असो या गोष्टी ऑप्शनल असतात. तर आता माझ्याकडे होतं आणि जास्त काही नव्हतं चीज, म्हणजे निर्मईला किंवा तिच्या पप्पाला दोघांना होईल एवढंच होतं. तर त्या दोघांना मी चीजचे करून दिले आणि मी वाटल्यास एकच मला मिळालं, ते मी साधं खाल्लं. तर आता हे टोस्टर जे आहे इथे येलो लाईट लागला की सँडविच झाले असं समजायचं असतं. तर बघा माझे सँडविच छान झालेले आहे, म्हणजे चीज बाहेर निघालेला आहे अक्षरशः आणि खाताना तो मस्त वाटतं, दिसायला कसंही वाटत असेल तरी. तर आजचे जे सँडविच आहे आलू सँडविच छान झालेले आहे. चीज सँडविच तुम्ही म्हणू शकता. चला तर आजचा ब्लॉग ना मी इथेच संपवते. सायंकाळ झालेली आहे. आता दिवाबत्ती करून घेते. म्हटलं ब्लॉगचा जो शेवट आहे तो करून घेते आणि मग थोडी एडिटिंग करते, कारण व्हिडिओ जो आहे मी सायंकाळीच अपलोड करत असते. आता जर आत्ता एडिटिंग झाली तर मी पटकन अपलोड करते आणि स्वयंपाकामध्ये आत्ताच त्यांना सँडविच खायला दिले तर एवढं काही बनवावं लागणार नाही. खिचडी वगैरे बनवून घेते. आणि याआधी माझ्याकडे हे सँडविचची जी हे आहे टोस्टर ते माझ्याकडे नव्हतं. तेव्हा मी ताव्यावर बनवत होती. साधं बटर वगैरे लावायचं आणि सेम अशाच बनतात, काही फरक नाही. उलट मला तर असं वाटत होतं ताव्यावर आणखी जास्त क्रिस्पी बनत होतं.
पण ठीक आहे, इथे पण बनतं. आणि तुमच्याकडे जर टोस्टर नसेल तर तुम्ही ताव्यावर नक्कीच बनवू शकता. आणि सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबलच असते. ग्रीन चटणी आपल्याला घरीच बनवायची आहे. आणि चीजचं म्हटलं तर ते ऑप्शनल आहेत, पाहिजे असेल तर टाकायचं. आणि घरी नाहीच अवेलेबल झालं तर नाही टाकलं तरी चालेल. पण मुलांना असं गदामदत काही बनवून दिलं तर छान वाटते. म्हणजे बाहेरचं जे खायचं त्यांना जे लागलेलं असते की बाहेरचं सतत खायचं, तर त्या गोष्टी थोड्याशा कमी होतात. पण असं होत नाही. आजकाल मुलांना ना बाहेरच्या गोष्टी जास्तच आवडतात, खास करून चायनीज वगैरे. आणि आता तुम्हाला माझ्या टी व्हीचा आवाज येत असेल तर आमच्याकडे हॉरर मूवी चालू आहे. मी तर बघत नाही आहे, पण त्यांना म्हटलं की आवाज कमी करा, पण कोणी ऐकायला तयार नाही. पण चला मग आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर कमेंट करून सांगा तुम्ही कुठून आहात, नाव काय आहे वगैरे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.